पाहतोय वैभव धूम सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये आहे आणि अतुल ठाकरे मला वाटते आलेत का इकडे. अतुल ठाकरे जर आले असतील तर त्यांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. सतीश दादा मला वाटते जी आपली 4 व्हीलर आहे सागर दादांची आहे ते पण थोडीशी क्रॉस कराल का. थोडीशी क्रॉस करा. थँक्यू. आणि आपणास विनंती आहे आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. सतीशजी दळवी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. तसेच सागरजी सोमन देखील वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. आपणास विनंती आहे आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आपली जागा आमच्या स्टेजवरती आहे तर आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू वाईड इथे टाकला गेलाय. दीपेश वल्वी आणि एस दीपेश वल्वी मॅन ऑफ द मॅच. दीपेश वल्वी या सामन्याचा सामनावीर ठरलाय. पाहतोय सन्माननीय जयेंद्रजी वाघे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवर पण बसायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत जयेंद्रजी वाघे. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची वर्णी लागते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. आणि पंचांसाठी त्यांच्याकडनं बक्षीस देखील जाहीर होतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला होता मात्र ऑफस्टमच्या बाहेरून हा चेंडू खेचून घेतला ऑन साईडला आणि एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेने आता धावसंख्या आपण पाहतो या 2 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईड आला, दुसरा चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय 1 धाव आलेली आहे. म्हणजे 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला बघा पॉवर आता दाखवलेली आहे. लोकेश भोईर याने ठोकलाय षटकार. समद्या गावा खेड्यात सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात वारच्या गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी. थँक्यू डीजे. आपण पाहतो या ससूनवगर संघाचा हा बाहुबली क्रिकेटर आहे. शक्ती प्रदर्शन नेहमीच करत असतो. इथे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. बघा थोडासा उसली घेणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती तो तुटून पडलाय. षटकार ठोकलाय. या षटकारात धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू आहे. ही तर मेजवानी होती. सलगचा हा दुसरा षटकार म्हणून सर त्याला बाहुबली क्रिकेटर असं म्हणतात, ओळखलं जातं. आणि ती ओळख इथे स्पष्ट करत असताना लोकेश भोईर. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच मेडल देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय अरविंदजी बरफ यांना विनंती करतोय. आपल्या शुभस्ते आपण मेडल वितरित करायचं आहे. दीपेश वल्वी याला बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत लोकेश भोईर याने. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. आपण बघितलं होतं की याच मैदानावरती आदिवासी प्रीमियर लीग झाली होती आणि आदिवासी प्रीमियर लीग मध्ये लोकेश भोईर आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्याचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचला होता, सुपर 4 मध्ये पोहोचला होता आणि त्याच्यामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती. त्यानंतर अतुल ठाकरे, त्याला कोण विसरेल, काय जबरदस्त कामगिरी त्यांनी या मैदानावरती केली होती.
फुलटॉय चेंडू इथे आता मिस केलाय, तो म्हणजे अमृत याने अमृत परेड जो आपण पाहतोय सलामीला आलेला आहे. मात्र हा चेंडू डॉट. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलेलं आहे. पहिलं धावसंख्या झालेली आहे 15. विदाउट लॉस 15 धावा या धावफलकावरती. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी थँक्यू डीजे. आपण आता बघितलं आपल्या स्क्रीनवरती दीपेश वल्वी जो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला आणि त्याला मेडल दिलं गेलं अरविंदजी भरत यांच्या शुभ हस्ते. थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. आम्ही वारंवार सूचना करतोय, नाहीतर आपल्याला शेवटच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी षटकांची मॅचेस खेळायला मिळू शकतात. लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ओव्हर खेळायला मिळतील हीच अपेक्षा असेल. तर आपण विलभीव सहकार्य करा. बघा, कमी षटकं खेळणं कोणालाच तेवढं आवडत नसतं. तर आपणास विनंती आहे, आपण जर घाई केली तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त षटकांचे सामने हे खेळायला मिळतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी गौरव येतोय, गौरव जाधव. गौरव जाधव याचा पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हाताळला गेलाय. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. सन्माननीय किरणजी धूम यांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. इथे पाहतोय आपण पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस लोकेश भोईर याचा असफल ठरलेला आहे. बघा, ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती, बॅट अगोदरच फिरली लोकेश भोईर याची आणि पाहतोय चेंडू येऊन शरीरावरती आदळला. धावसंख्या झालेली आहे 16. 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ऑन साईडला बघा काय फटका खेळलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. भरपूर दूरवरती हा चेंडू पाठवलाय, तो म्हणजे लोकेश भोईर याने. थँक्यू डीजे. बघा, जे चेंडू आहेत ना, चेंडू सर्व तिकडे नदीमध्ये पाठवले जात आहेत लोकेश भोईर मार्फत. मात्र आमच्या आयोजकांनी आमचे काही व्हॉलेंटियर्स आहेत तिकडे मासे पकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तेच कारण की लवकरात लवकर चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बघा, दोन्ही कामं होतात आमचे व्हॉलेंटियर्सचे. मासे देखील पकडतात तिकडे आणि चेंडू देखील लवकर पोहोचवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. उन्हामध्ये उभा आहेत, तिकडे बसलेत उन्हामध्ये आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याचं काम करतायत. इथे बघा, विकेट किपर बीट, बॅटर बीट आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर करतोय हिट, चौकार. बघा, आज या स्पर्धेला भरपूर खेळाडू, भरपूर प्रेक्षक आपली उपस्थिती नोंदवत आहेत.
ते बघा पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न बघा, बॅट तर भरपूर जोराने फिरवली होती, मात्र ते आपण पाहतो या कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे, मात्र चौकार मिळतोय. बघा चेंडू पडल्यानंतर जी आउटफील्ड आहे ती थोडीशी वेगवान आहे, तेच कारण चेंडू वेगाने बाउंड्रीच्या बाहेर निघून येतोय 4 धावांकरता. बघा आज तुषार देखील इकडे मला वाटतं सुट्टी काढवल्यात मॅच बघण्यासाठी. बघा तुषार चौधरी यांची आपण मागच्या वीकमध्ये एक सुपर हिट स्पर्धा बघितली होती नागलेच्या मैदानावरती. इथे आपण पाहतोय 1 हँडेड हा फटका देखील आहे, शतरक्षक आलाय तिकडे, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. बघा ज्या प्रकारे लोकेशने आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे, 8 बॉलमध्ये 24 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात, धावसंख्या झालेली 31. या मैदानावरती शास्त्रेकर पाडा संघाचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला आहे आणि त्यांच्या समोर आता ससूनवगर संघ आपण पाहतोय. ऑन साईडला हा फटका देखील आहे, यावेळेस अमृत परेट याच्या पॅट मधून हा षटकार येताना दिसतोय. 6. थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची असे विनंती असेल आणि लक्षात घ्या, जर पाण्याची जर आवश्यकता जर भासली तर आपण पाणी मागवू शकता, कारण उष्णता ही आपल्याला जास्त जाणवते आता या महिन्यामध्ये. तर अशक्तपणा जर जाणवला तर आपण रेस्ट करा, पाण्याची जर आवश्यकता भासली तर आपण पाणी लगेच मागून घ्या. सन्माननीय सागरजी सोमन साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. एक चांगला चेंडू इथे आपल्याला येताना दिसतोय. बघा पंचांना प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्याकडे जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूज आपण इस्तेमाल करू शकता. बघा तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांनी त्यांचं काम केलेलं आहे, पंचांना फेअर डिलिव्हरी वाटलेली आहे, पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे. बघा तुमच्या मनामध्ये जर संशय असेल तर एक रिव्ह्यू आपल्याला दिलाय. साईटला हा चेंडू आता खेळून काढला गेला, एकदम तर कंप्लीट केली गेली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील ती कंप्लीट केली गेलेली आहे. या 2 धावा येतात, या 2 धावेने धावसंख्या आता 39 या आकड्यावरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत सन्माननीय सतीश दलवी, सन्माननीय योगेश दलवी, तसेच सन्माननीय सागरजी सोमन. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थान पण नवा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपल्याला 7व्या मॅचमध्ये ते आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील, मात्र भरपूर लवकर त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब झालेली आहे. पंच तिकडे थोडंसं लक्ष द्या, मला वाटतं लोकेशच्या चेहऱ्यावरती चेंडू येऊन लागला होता. चल तिकडे पाणी असेल तर पाणी घेऊन या.
पाणी हवे का पंच तर पाणी मागवा. बघा जर जास्त दुखापत असेल पंच जर डोल्यावर जर लागलं असेल नाकावरती जर लागलं असेल तर आपल्याला सोहम हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपचार हा केला जाणार आहे. जास्त दुखापत असेल तर लगेच आपण कळवायचं आहे. आणि खेळाडूंसाठी आणि या स्पर्धेसाठी त्यांनी ही स्पॉन्सरशिप केलेली आहे की कुठल्याही खेळाडूला जर लागलं दुखापत झाली तर फ्री ऑफ कॉस्ट त्यांचा उपचार हा केला जाणार आहे सोहम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये. बघा सध्या तरी जास्त मोठी दुखापत झालेली नाही आहे. लोकेश भोईर याला हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती येऊन लागला होता, मात्र सध्या तो खेळण्यासाठी व्यवस्थित आपण पाहतोय सुखरूप आहे. त्यामुळे पाहतोय चांगले चेंडू दशरथ शेलका याचा डॉट बॉल. बॉल टाकून झालेल्या षटकातील 4 धावसंख्या झालेली आहे 40. बघा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. आता या षटकात कमबॅक झालाय गोलंदाज दशरथ याचा. इथे आपण पाहतो या गॅप मध्ये चेंडू निघून गेला होता, शतरक्षक आला होता तिकडे, फेक ही खराब झाली, बॅकअप दिलाय तिकडे स्वतः दशरथ याने. ज्या प्रकारे दशरथ बॉलिंग करतोय आणि ज्या प्रकारे त्याचं बॉलिंग ऍक्शन आहे लगेच धावसंख्या झालेली आहे 42. 42 शेवटचा एक बॉल बाकी असेल. पाहतोय ज्या प्रकारे दशरथ शेलक्याचं ऍक्शन आहे लगेच आठवण झाली सर विराट कोहली. याच प्रकारे त्यांचं ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ऍक्शनने बॉलिंग करत असताना मॉर्नी मॉर्कलने तब्बल 28 धावा IPL मध्ये ठोकल्या होत्या. इथे बघा इनफिल्डच्या वरून फटका केलाय, गोपाल आहे तिकडे, मात्र गोपाल याला हा चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू सरळ 4 धावांकरता करता निघून गेलेला आहे. शेवटच्या बॉलवरती हा चौकार येतोय. धावसंख्या झालेली आहे 46. 46 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साई श्रद्धा ससूनगर हा संघ. सन्माननीय गणेशी सुकाट बघा देवदल गावचे सुपुत्र आहेत आणि देवदल संघाचे माजी कर्णधार, माजी खेळाडू आणि आता टायगर मास्टर या संघाच्या माध्यमातून ते खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि बघा मंद मंद पावलाने आपल्या स्टेजच्या दिशेने येताना दिसत आहेत. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. बघा एक जुने जाणते खेळाडू आहेत, भरपूर वर्षापासून ते क्रिकेट खेळलेले आहेत. आता सध्या मास्टर्स क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. इथे बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण. लोकेश भोईर आपला ब्रँड प्रस्थापित करत असताना षटकार ठोकलाय. थँक्यू डीसी. आपण कामन परिसरामध्ये जर विचार केला तर बाहुबली क्रिकेटर म्हणून राहिल अन्सारी याची नोंद होते. त्यानंतर आपण ऋतेश ते कमबॅक केलंय ऋतेश शेलका यांनी. आपण पाहतोय ओपनचं क्रिकेटमध्ये पाहतो आपण राहिल अन्सारी याला बाहुबली क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपण पाहतोय सुमित ठेकले नाला सोपाऱ्यातील एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याला देखील बाहुबली क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं.
आणि सध्या लोकेश भोईर आपण पाहतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये बाहुबली क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. बघा पॉवर होती त्याच्याकडे, पॉवरने हा त्याने स्ट्रोक खेळला होता. मात्र बॅटचं एज लागल्यानंतर देखील हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या आता 56 या आकड्यावर 56 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला आपण यानंतर टॉस करणार आहोत. एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी, एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आई मोरदेवी स्पोर्ट्स राजवली ए या दोन संघादरम्यान टॉस हा केला जाणार आहे. राजवली संघाचा कॅप्टन आलेला आहे, तर बेलकडी संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्या. नो बॉल घोषित केलाय आणि काय आहे पाहूया. फ्लॅट. पंचांचा इशारा आपण पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलाय. मात्र षटकार असेल की चौकार असेल तर षटकार येतोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. पाहूया कशा प्रकारे त्या फटका इथे खेळला होता. बघा फ्लॅट गेलाय. फ्लॅट 6 इथे सत्ता या बॉलवर येताना दिसतोय. धावसंख्या 63 63 63 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. आणि लोकेश करता पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. ते आपण पाहतोय फ्री हिटचा फायदा तर उचलता आलेला नाहीये. मात्र हा चेंडू येतोय डॉट. चेंडू टाकून झालेले आहेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते आपण पाहतो या स्टॅमिंग इथे देखील झालेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. बघा तिकडे हुलकावणी दिले त्या शतरक्षकाला. 3 शतरक्षक पोहोचलेत तिकडे, मात्र धावा मिळतील 2. बघा शतरक्षक जरी पोहोचले 3, मात्र धावा मिळाल्यात फक्त 2. या 2 धावेने धावसंख्या आता पोहोचली ती म्हणजे 65. 65 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला बेलकडी संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. राजवली संघाचा कॅप्टन आलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या बॉल नंतर टॉस हा केला जाणार आहे. चला घाई करायचे आमचे मान्यवर आणि आमचे समालोचक टॉस बॉक्समध्ये रेडी आहेत. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढा चांगला झालेला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. फेकी खराब झालेली आहे. थ्रो खराब. 3 धावा पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील अमृत याने केला होता, मात्र आता इथे फक्त 3च धावा मिळतील. तर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पण बाउन्सरसाठी घेतलाय का? यस, थँक्यू. चला बघितलं जाईल. या अगोदर वॉर्निंग दिली होती आणि पाहूया या बॉलवरती काय घडेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. चला जाऊया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आई मरुदेवी राजावली ए. राजावली ए संघ मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता आणि तो आता आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल या मैदानावरती. चला जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. तिथे सज्ज आहेत सागर सर. ओर टू टॉस बॉक्स. थँक्यू. तर आम्ही राज दयात यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. राजावली संघ बोलतोय. छापाचा कौल झालाय आणि आलाय काटा. थोडासा फक्त या ठिकाणी एका बाजूनं वाकला टॉस. तुम्ही छाप सांगितलं होतं, काटा आलाय. बिलकडी संघ काय स्वीकार? बॅटिंग.
बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेण्याचं कारण काय? कारण की ते अगोदरच्या मॅच बघितल्यात, हां बघितलं. त्यांनी फिल्डिंग घेतली होती त्यांनी सगळ्यांनी, तुम्ही बॅटिंग का घेतात? आम्ही नक्कीच चेस करणं पसंत आहे, बॅटिंगवरती विश्वास आहे तुमचा. तर शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा, तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, जास्त वेळ नाही आहे. तर लगेच आपण जाऊया. आणि बेलकडी संघाने टॉस जिंकल्याच्या नंतर एक धाडशी निर्णय त्याने घेतला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. तर जाऊया आपण लाईव्ह ॲक्शनच्या जोडला. मात्र त्या अगोदर नक्कीच थोडासा रेस्ट घेतोय आणि पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनच्या जोडला मैदानामध्ये येतोय. गो टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज सुद्धा लगेच पाठवून द्यायचे आहेत. फलंदाज वेळ झालेला भरपूर आपल्याला आज. एकोणसत्तर धावांचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 69 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. जास्त वेळ खर्च होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. चला विनंती असेल घाई करा. आपल्याकडे आज वेळ हा कमी आहे, जेणेकरून आपल्याला संध्याकाळच्या सत्रात कमी षटकं ही खेळायला मिळू शकतात, लक्षात घ्या. पहिला चेंडू बॅटचा एज लागला, यस एज लागलेला आहे. फलंदाज बाद. भावेश शेलकाची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद. ऋतेश शेलका येतोय आणि ऋतेश शेलक्याचा रेकॉर्ड या मैदानावरती खूप चांगला आहे. बघा ज्या प्रकारे लोकेश भोईर याची आपण फलंदाजी बघितलेली आहे,
त्याच प्रकारे आता आपल्याला ऋतेश शेलक्याची देखील फलंदाजी पाहायला मिळू शकते, कारण दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत. आणि इथे पाहतो कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. बघा फुलटॉस चेंडू होता, जे कनेक्शन हवं होतं ते कनेक्शन मिळालेलं नाही आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला फलंदाज पाहत. चला, ज्या ज्या संघांनी या ठिकाणी खेळलेले आहेत आणि आपल्या फॉर्मॅलिटीज ज्या राहिलेल्या आहेत त्यांनी आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं प्रवेश शुल्क पाठवायचे आहेत, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. चला, आम्ही स्कॅनरसुद्धा तुम्हाला देऊ. राकेश किंवा मग तन्मय किंवा मग इतर जे गावदेवी संघाचे आयोजक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि प्रवेश शुल्क पोचवायचं आहे, विनंती असेल. आदेश आलेला आहे न्यू बॅटर आदेशसाठी देखील फुलटॉस चेंडू मात्र मिसटायमिंग झाला आहे. हॅट्रिक बॉल आणि पाहतो दोघांच्या मध्ये हा चेंडू ते पडला आहे. बघा 5 क्षेत्ररक्षक पोहोचले होते, गोलंदाज धरून 5 जण तिकडे पोहोचले होते, मात्र झेल पकडू शकलेला नाही आहे. हॅट्रिक बॉल होता. बघा 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळाले, मात्र त्यानंतर एक सिंगल धावली, स्ट्राईक रोटेट झाली आणि आता धावफलकाला या एका धावेने सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. 69 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो डॉट निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा हे जे टार्गेट आपण पाहतोय ना ते आता शास्त्रीकरपाडा संघासाठी भरपूर कठीण होणार आहे. या मैदानावरती कुठलंच टार्गेट कठीण नाही आहे, मात्र ज्या प्रकारे फलंदाजी इथे होताना दिसते आपल्याला थोडंसं कठीण वाटायला लागलेलं आहे. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि नो बॉलवरती आलेला हा षटकार म्हणजे सत्ता या बॉलवरती येताना दिसले आपल्याला. बघा या षटकाराने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत 4. पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. बघा पंचांनी पंख फिरवलेला आहे. तुषार तांगडी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे बाजू पण स्टॅमिंग झालेलं आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. तुषारजी तांगडी बघा उपस्थित झाले होते, आता आपल्यापासून रजा घेत आहेत. बघा आमचं लक्ष नव्हतं, मात्र ते आता आपल्यापासून रजा घेत आहेत. बघा आज भगवं वातावरण आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज शिवजयंती असल्या कारणाने भगवे झेंडे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतोय गॅप शोधलाय, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र बॅट स्पीड तेवढी नव्हती रोहिदाजाची, तेच कारण चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. इथे बघा काय घडलंय, जे काम शास्त्रीकरपाडा संघाने केलं होतं ते काम इथे ससूनगर संघ करताना दिसतोय. इथे 5 धावा पलून पूर्ण केल्या. 6व्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 6वी धाव पूर्ण होईल का, तर नाही. बघा प्रयत्न जर झाला असता कदाचित हे 6वी धाव पूर्ण होऊ शकली असती. आणि पंचांनी सांगितलंय की 5 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. प्रदीप, इथे कामन एकटा मास्टरमध्ये जर तुम्ही 5 धावा धावून काढले की 1000 रुपये दिले जातात, मला वाटते है ना. कामन एकता मास्टर संघ म्हणजे त्या टुर्नामेंट असतात 40+च्या, तिथे संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे नाही आहे, ते 40+ला आहे. तर तसंच काहीतरी चित्र दिसलं या ठिकाणी.
बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मी तर म्हणेन 4 धावा तिकडे वाचवल्या होत्या, मात्र 4 धावा वाचवल्या आणि 5 धावा दिल्या. चला अमृतची परेड घाई करायची आहे, विनंती असेल. बघा आता दोन्ही संघाला ही शेवटची ताकीद असेल. बघा आता 1:34 झालेली आहेत. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी राहिला आहे. हे 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील, लक्षात घ्या. यानंतर टायमर हा सेट केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. टायमर सेट केला जाईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक हा तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, जर तुम्ही वेळेवरती आपली षटकं जर कंप्लीट केली नाहीत तर. इथे पहिला चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट बॉल. आपण पाहतोय या सामन्याचा आनंद शिवरामजी शेलका देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच पद्मनजी शेलका यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ऑन साईटला हा फटका देखील खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. पंचांनी सांगितलं की दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. बघा टार्गेट कठीण आहे इकडनं. रिक्वायर रन रेट 18 धावांचा आपण पाहतोय. फुल टाय चेंडू होता बघा, कनेक्शन झालेला नाही आहे, मात्र व्हाईट बॉल इथे मिळालाय आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील मिळालाय. बघा ज्या यष्ट्या दाखवल्या होत्या बॅटरने त्या वाकवण्याचा प्रयत्न होता अमृत याचा. नेम धरून गेम करायचा होता, मात्र नेम हा लागलेला नाहीये. इथे पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बघा त्याचा जो ॲक्शन होता झेल पकडण्याचा, त्याचा बॅलन्स होता, तो सांगून गेला की ती झेल हा मिळणार नाही आहे. चला बघूया, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. काय निर्णय ते पाहूया. फलंदाज बाद असेल. विकेट. बघा टच अँड गो. अगदी बघा जी पॉपिंग क्रीजची रेषा आहे ती रेषा ओलांडता आलेली नाही आहे. अगदी त्या रेषेच्या अगदी जवळ जाऊन बॅट थांबली होती, त्यावेळेस इष्टांवरती चेंडू लागला गेला आणि पाहतोय रोहिदास वाघात फलंदाज धावचीत झालेला आहे. बघा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिसरी धाव घेत असताना आपण पाहतोय हा फलंदाज बाद झालेला आहे. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या 21 या आकड्यावरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता आहे. 48 धावा इकडनं आणखी मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. साईडला फटका देखील खेळला गेलाय. फक्त एक सिंगल धाव म्हणजे जास्त काय मिळणार नाहीये आणि सिंगल धावेने ससूनगर या संघावरती जास्त फरक पडणार नाहीये. फरक पडणार आहे तो शाष्टकरपाडा टीमवरती, कारण आता इकडनं रिक्वायर रन रेट जो आहे तो वाढतच चाललेला आहे. अगोदर 18च्या घरामध्ये होता,
आता तो रिक्वायर्ड रन रेट भरपूर पुढे जाऊन पोचलाय. बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न लोकेश आणि चेंडूला सोडून दिलाय. बॅकअपसाठी शतरक्षक पोहोचलाय तिकडे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आणि पंचांनी सांगितलंय की वाईट बॉल असणार आहे. या 2 धावा धाव फलकावरती. 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24. इथे बघा हा चेंडू जर बघितला तर स्लॉट मध्ये होता. फक्त कनेक्शन इथे करायचं होतं दशरथ याला आणि त्याने चांगलं कनेक्शन केलंय. चेंडूला सरळ 6 धावांकरता पाठवलेलं आहे आणि या 6 धावेने धावसंख्या आपण जर बघितली ना तर 30 वरती जाऊन पोचलेली आहे. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या इथे खूप चांगली लागलेली आहे धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. कमबॅक केलंय अमृत याने. थर्ड बॉल. अजूनही 13 बॉलमध्ये 39 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 30 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. इथे बघा सरळ यष्टांचा वेध घेतलाय अमृत फरीड यांनी. विकेट मिळवलंय शेवटच्या बॉलवरती. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट म्हणायला हरकत नाही आहे दशरथ शेलकायची. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. लोकेश आता बॉलिंग ट्रॅकवर येताना दिसतोय आपल्याला. 19.50च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहेत. म्हणजे एका षटकामध्ये तब्बल 20 धावा इथे घ्याव्या लागणार आहेत शाष्टकरवाडा संघाला. इथे पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. इथे आता षटकार चौकार देखील मारावे लागणार आहेत. जे एका ओव्हरमध्ये 3 षटकार तरी ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेला होता. लोकेश याने मोठा फटका खेळण्याची संधी दिली नव्हती आणि आपण पाहतोय 1 धाव इथे कंप्लीट केली गेली. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये आपण पाहतोय अजूनही 36 धावा या बनवायचे. म्हणजे 10 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकावे लागणार आहेत. इथे पाहतोय सरळ बॅटने फटका इथे केला गेला. शतरक्षक येतोय लॉंग ऑन मध्ये. चेंडूला उचललं जाईल फेकलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. या सिंगल धावेने धावसंख्या 34 या आकड्यावरती. अजूनही 35 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 35 धावांची आवश्यकता आहे. या मैदानावरती तेवढं कठीण नाही आहे मात्र तेवढं सोपं देखील नाही आहे. इथे आपण पाहतो या झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद.
बघा आता जो रिक्वायर रन रेट आहे तो आता 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आता इकडं प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं फार अनिवार्य आहे. षटकार किंवा चौकार येणं फार अनिवार्य आहे, तरच या टार्गेटपर्यंत शाष्टेकरपाडा हा संघ पोहोचू शकतो. आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय आणि आपण पाहतोय या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. बघा विकेट मिळालंय. आता 7 बॉल आणि 35 धावा. मोठे फटके येत नाहीयेत, विकेट येत आहेत. विकेट सातत्याने डाऊन होताना दिसतात आपल्याला. सात बॉल 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 35 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं असणार आहे शाष्टेकरपाडा संघाला. आता हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये इथे टाकला गेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फक्त एक सिंगल धाव आली, षटक संपलं, ते म्हणजे तिसरं. शेवटचे आता 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता असणार आहे. हिमेश किरकिरे येतोय. बघा तिकडे शतरक्षक पोहोचला होता. 100 झेल पकडण्याचा प्रयत्न. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे या मॅचमध्ये. बघा हा सामना थोडासा एकतर्फा होताना दिसतोय आपल्याला. ते डॉट बॉल येताना दिसतोय. या मॅचवरती जी पकड आहे ती पकड पूर्णतः मजबूत करताना दिसतोय आपल्याला ससूनवगरचा हा संघ. साई श्रद्धा ससूनवगर, साईंची श्रद्धा त्यांच्या संघावरती येताना दिसते आपल्याला. खेळाडूंवरती श्रद्धा. बघा आणखीन एक डॉट बॉल. एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय इथे प्रमोट केलाय ससूनवगर संघाने. हिमेश किरकिरा आणि चांगली बॉलिंग करतोय. बघा ज्यावेळेस आपण नवीन खेळाडूंना संधी देत असतो त्यावेळेस आपल्याला समजत असतं की कुठला खेळाडू कशा प्रकारे खेळत असतो आणि ते संधी दिलंय. आणि बघा त्या संधीचं सोनं करत असताना प्रत्येक चेंडू जो आहे अचूक टप्प्यावरती त्याने हाताळलेला आहे. अचूक लाईन आणि लेंथ हे ते हाताळताना दिसतोय आपल्याला हिमेश किरकिरा. बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. बघा पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली, मात्र त्यानंतर डॉट बॉलचा जो सिलसिला चालू झालाय तो अजून थांबलेला नाहीये. सलग 4 चेंडू हे डॉट आलेत. आता शेवटचा एक बॉल बाकी राहिला या इनिंग मधील. इथे आता शेवटचा बॉल फुलटॉस टाकलाय, मात्र या फुलटॉस बॉलवरती विकेट मिळणार आहे. बघा शेवटच्या बॉलवरती अखेरीस विकेट मिळाली, ती म्हणजे हिमेश याला. षटकाची समाप्ती आणि आपण पाहतो हा सामना इथे साई श्रद्धा ससूनवगर या संघाने जिंकलेला आहे. हळलक शाष्टेकरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ससूनवगर टीम. चला नेक्स्ट मॅच कडे लगेच आपण जाणार आहोत. टॉस बेलकडे संघाने जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी राजावली संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चल राजावली संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच बेलकडे संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची आहे.
आपण लगेच जातोय मॅन ऑफ द मॅचकडे. मॅन ऑफ द मॅच लोकेश भोईर, ज्याने बनवल्यात 47 धावा. आणि त्या 47 धावा बनवण्यासाठी ते 18 चेंडू केले, 3 ओव्हर त्याने खेळलेत आणि पाहतोय 47 धावा त्याने बनवल्यात.